अध्याय इयत्ता 9वी, विषय मराठी, कविता दुसरी, संतवाणी. संतवाणी. अ जैसा वृक्ष नेने. प्रश्न पहिला. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्ष, संत. वृक्ष मान अपमान समान मानतात. संत निंदा स्तुती समान मानतात. प्रश्न दुसरा. खालील तक्ता पूर्ण करा. वृक्ष, घटना, परिणाम. घटना, वंदन केले. परिणाम, त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते. घटना, घाव घातले. परिणाम, घाव घालणाऱ्याला तोडू नका असे म्हणत नाही. प्रश्न तिसरा. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. अ संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. आ संतांना सन्मानाची अपेक्षा असते. ई संत निंदास्तुती समान मानत नाहीत. ई संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत. खालील विधानांपैकी अ संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते हे विधान सत्य आहे. प्रश्न चौथा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वृक्ष, झाड. सुख, आनंद. सम, समान. प्रश्न पाचवा. काव्य सौंदर्य. अ अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती तया न म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. वृक्षासाठी मान अपमान समान असतात. कुणी येऊन वृक्षाची पूजा केली किंवा कुणी येऊन त्याच्यावर घाव घातला, या दोन्ही घटना वृक्षासाठी
समान आहेत. झाड त्या माणसाला मला तोडू नका असेही म्हणत नाही. निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्यांचे मन कधीही विचलित होत नाही. संतांची कुणी निंदा करो किंवा प्रशंसा, संतांना दोन्हीही समानच. कुणाच्या निंदा किंवा स्तुतीचा संतांच्या मनावर कोणताच परिणाम होत नाही. त्यामुळे संतांचे मन नेहमीच धैर्यशील असते. प्रश्न 6वा. अभिव्यक्ती. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक उपमा आहे. ज्याप्रमाणे